नमस्कार, मी श्रावणी. आज मी तुम्हाला प्रिन्सेस कट बोटनेकचं स्टिचिंग दाखवत आहे. इथे पहा, इथे मी नॉट्स बनवून घेत आहे जेणेकरून आपल्याला ते गळ्याला लावायला लागतील. आणि हा बॅक पॅटर्न मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, रील्स टाकलेली आहे याची. बघा, दोन्ही आपण एक्स्ट्राचे राहिलेला कपडा कट करून घेऊया. आणि हे नॉट पलटी करण्यासाठी एक माझ्याकडे टूल आहे, त्याने ती मी दोन्ही नॉट पलटी करून घेतल्यात. हे बघा, व्यवस्थित छोट्या मस्त नॉट तयार झालेल्या आहेत. आणि इथे मी ऑलरेडी पिनं वगैरे लावून घेतलेली आहेत नेकला, पूर्ण बॅक पॅटर्नला. आणि आता आपण 1/2 इंच मार्जिन ठेवून ते स्टिच करून घेऊया. आणि तिथे आपले नॉटसुद्धा तिथेच लगेचच लावून घेऊया, म्हणजे आपली नॉट इनविजिबल लागली जाईल. आणि ह्याला मी कॅनव्हास वगैरे नाही लावलं आहे, डायरेक्ट फिनिशिंग देत आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्याकडून झालेल्या चुका दाखवते, म्हणून मी सांगते लक्षपूर्वक बघा. आणि शिवताना सुद्धा लक्षपूर्वक शिवा. आता इथे आपण गल्याच्या शेपप्रमाणे कपडा कट करून घेऊया आणि त्याला पलटी मारूया. इथे आपण कट देऊन घेतले आहेत. इथे पण छोटे छोटे कट देऊन घ्या आणि शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्या कट देताना. हे पहा, आपण बॅक पार्टच्या मधून असं ते उलटवून घेतलेलं आहे बॅक पार्ट. आणि आता आपण इथे व्यवस्थित अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही असं सेट करून घेऊया. आणि आपण तिथे एक फिनिशिंगची टिप मारून घेऊया. हा आपला असा टेम्पल नेक तयार झालेला आहे. इथेही कमरेला फिनिशिंगची टीप देऊन घेऊया. आणि आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जे पार्ट आहेत ते जोडून घेऊन
राहिलेला कपडा कट करून घेऊया लगेचच. हे पहा, नॉट जरा खूप मोठ्या झालेल्या म्हणून कट करून घेतल्यात. इथे मी 1-1 इंचाचा टक्स घेतलेला आहे. हे पहा, आपला इथे बॅकपार्ट तयार झालेला आहे. आता इथे पहा, इथे जरा माझ्याकडून गडबड झाली होती. मला डायरेक्ट पलटी करायचं होतं, जे फिनिशिंग असते गळ्याची ती, पण माझ्या लक्षातच नाही आलं आणि मी सरळ वरतीच जोडून घेतलं. पुन्हा ते उसवलं आणि पुन्हा मग फिनिशिंग देऊन घेतली गळ्याला. आधी मी नॉच वगैरे देऊन घेतल्या आणि मग ते माझ्या लक्षात आलं. मग ते दोन्ही पुन्हा उसवत बसावं लागलं मला. त्याच्यामुळे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं म्हणून काय प्रॉब्लेम नाही आला. ते थोडं सरकवून आणि मी दोन्ही तसंच केलं. ते एक कट केलं होतं, एक तसंच दिसत असेल तुम्हाला साईडला. आता ते पुन्हा उसवून घेऊन मग ते मला पुन्हा स्टिच करावं लागणार आहे. आणि हा मी स्वीट हार्ट नेक बनवलेला आहे. खूप सुंदर नेक आहे. इथे पण आपण मेन फॅब्रिक अटॅच करून घेऊया अस्तरला. त्यात माझ्या मशीनलाही काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, तीही खूप त्रास देत होती. हे बघा, हे सुद्धा आता पुन्हा उसवून घेते. आणि ते आपण टाचणी लावून घेऊया. आणि इथे मी दाब टीप न देता फिनिशिंग टीप दिलेली आहे, तरीसुद्धा सुंदर आलेली आहे तीही. इथे लगेच मेन फॅब्रिक आणि अस्तर अटॅच करून घेतलं. आणि आता आपण राहिलेला कपडा कट करून घेऊया. हा बघा, नेक किती छान दिसतोय आणि खूप सुंदरही बसलाय. आता इथे आपण प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट जोडून घेऊया. अगदी हलक्या हाताने पॉईंटवरती पॉईंट आलं पाहिजे. अजिबात कुठलाही पार्ट खेचायचं नाही आहे. बघा, पफ किती छान बसलाय. आता इथे आपण कमरेचं इथे माप घेऊन कमरेचे पट्टे जॉईन करून घेऊया. आणि इथे पण व्यवस्थित स्ट्रेट लाईन मारून
इथेही आपण माप घेऊन दोन्ही साईडला कट एक्स्ट्राचं जे असेल ते कट करून घेऊया. इथे हे पण मी लगेचच कमरेला पट्ट्या जॉईन करून घेते दोन्ही साईडला. बघा किती सुंदर पफ आलेला आहे. मी तुम्हाला शेवटला दाखवते कप्स लावून सुद्धा त्यामध्ये कप्स ठेवून दाखवते किती छान फिनिशिंग वगैरे आहे. इथे आपण मार्जिन घेऊया. कमरेचा चौथा भाग अधिक 1.5, इथे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच आणि फिटिंग लाईन पण मारून घेऊया लगेचच. एक्स्ट्रा राहिलेला कपडा कट करून दोन्ही पार्ट आपण तसेच सेम तयार करून घेऊया. आता इथे आपण हुक लूक पट्टी घेऊया लावून. आता इथे लूक पट्टी उलट्या साईडून सरळ साईडला फोल्ड करायची आहे आणि इथे मी गळ्याला फिनिशिंग दिले म्हणून लगेचच लूक पट्टीलाही तिथेच फिनिशिंग देऊन घेते. आणि इकडे हुक पट्टी लावून घेऊया. ती सरळ साईडून उलट्या साईडला फोल्ड करायची आहे आणि तिलाही लगेच दोन्हीकडून फिनिशिंग देऊन घेऊया. इथे आपण दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून चेक केले. आता आपण बॅक पार्टला फ्रंट पार्ट जोडून घेऊया. शोल्डरला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे बोट नेक असल्यामुळे गळा उतरायची काही शक्यता नसते, त्याच्यामुळे अर्धाच इंचाचं मार्जिन घेऊन आपण शोल्डर जोडून घेऊया. नाहीतर नेहमी मी 1.5 इंच आणि अर्धा इंच असं घेते. आता इथे आपण बाही सुद्धा जोडून घेऊया. बाही जोडली नव्हती मी. इथे आपल्याला बाहीला थोडासा जोड द्यावा लागतोय, पण तो थोडाच असल्यामुळे मी आधी पूर्ण बाही तयार करून घेतली आणि मग मी तिथे जोड दिलेला आहे. तेही पहा कसा दिलाय ते. पूर्ण बाही जोडून घेतली. एक्स्ट्राचं फॅब्रिकसुद्धा कट करून घेऊया लगेच. आणि आता इथे बघा थोडीशी बाही कमी पडलेली, त्यासाठी मी कपडा काढून ठेवलेला आणि आता तिथे आपण सरळ कपड्यावरती ठेवून स्टिच करून घेऊया. हे पहा, तर इकडेही जॉईन करून घेऊया.
आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तसं मला कमेंट्स करून सांगा आणि लाईकही करा. आणि तुम्हाला काय बघायला आवडेल माझ्याकडून तेही मला कमेंट करून सांगा. तसे व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करेन. ते दोन्ही बाही आपण लगेच सेम तसंच जोडून घेऊया. आणि आता इथे अर्धा इंच मार्जिन ठेवून नेहमीप्रमाणे मार्क करून घेऊया. हे पहा. इथेही शोल्डर 2.5 आणि अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन बाकीचं थोडासा एक्स्ट्रा राहिला होता तो लगेच कट करून घेतला तिथल्या तिथे. आणि आता आपण बाही जोडून घेऊया. बाहीला लगेच डबल टिप देऊन घ्यायला विसरायचं नाही. आता आपण एक टिप सरळ देऊन घेऊया आणि मग पुन्हा उलटं करून फिटिंग टाकून घेऊया. इथे दंडघेर घेतला आहे, सरळ लाईन मारून घेतलं आहे. ही पण आपली फिटिंगची लाईन बघा एकदम सरळच्या सरळ आलेली आहे. तसंच आपण दुसराही हा स्टिच करून घेऊया. तो काय मी तुम्हाला दाखवत नाही आता. तसाच सेम दुसराही करून घ्यायचा आहे. हे पहा इथे आपले दोन्ही बाही लावून झालेले आहेत. इथे मी आपले नॉट्सला लटकन म्हणून घेतलेत. तर इथे आपण पिन लावून घेऊया. आणि मी तुम्हाला इथे कप्स ठेवून दाखवते आतमध्ये. किती छान प्रिन्सेस कट बसला आहे ते. आता बॅक साईड पण दाखवते. हे पहा.